बातमी आहे राजकीय वर्तुळात। भाजप ठाकरे सेनेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय। गेल्या काही दिवसात अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे। नेमका हाच धागा पकडत महाजनांनी जोरदार टीकास्त्र सोडलं। महाजनांच्या टीकेचा राऊतांनी त्यांच्या शैलीत जोरदार समाचार घेतला। तर शिवसेना युबीटी पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे असल्याची टीका त्यांनी केली। मंत्री महाजन यांनी टीकेची तोफ टाकली। महाजन यांच्या टीकेनंतर संजय राऊतांनीही जोरदार पलटवार केला। आगामी महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे, तर पक्षातील गळती रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर असेल। अशातच या निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये शाब्दिक बाण सोडले जाऊ लागले। राजकीय दलालीपर्यंत हा वाद येऊन ठेपलाय। जो बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता कधी म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले, तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे। आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। तर राऊतांच्या टीकेला महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे, आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं, आणि त्यामध्ये जी दलाली केली, तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही, आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे। दरम्यान राऊत आणि महाजन यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर अमोल मिटकरींनी या वादामध्ये उडी घेतली आहे। ज्यावेळेस आम्ही काही असे शब्द वापरतो, त्यावेळेस आमचेच विरोधक म्हणतात की विधिमंडळाची एक गरिमा आहे, या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा शब्दाचा वापर करू नये। लोकसभा आणि राज्यसभेची सुद्धा गरिमा आहे, त्यांनी सुद्धा अशा शब्दाचा प्रयोग करू नये। जर तुम्ही संपादक आहात तर अशा शब्दाचे प्रयोग अपेक्षित नाहीत, आणि शेवटी तुमचं अनुकरण सगळे करत असतात। तर या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसणार असल्याची चिन्ह दिसत आहेत। संघटनात्मक बांधणीमध्ये विश्वासात घेतलं जात नाही, त्यामुळे नाराज असल्याची कबुली सुधाकर बडगुजर यांनी स्वतः दिली। त्यातच बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यामुळे बडगुजर भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। संजय राऊत नाशिकमध्ये असताना सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र या भेटीवर बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिलं। कामगार सेनेच्या वतीनं निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं बडगुजर यांनी सांगितलंय, पण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजीच्या चर्चांमुळे ठाकरेंच्या पक्षाचं टेन्शन मात्र वाढलंय। मी नाराजी व्यक्त केली नाही। मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यावेळी चर्चा सगळीकडे मीडियामध्ये पसरली की या दृष्टीने महापालिका कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो। कारण असं तर बंद दारात भेटलो असतो ना, ओपन मैदानात नसतो भेटलो, ओपन मैदानात भेटलो। संघटनात्मक बदल ज्यावेळेस झालेत मध्यंतरच्या काळामध्ये, तेव्हापासून एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे, ही वस्तुस्थिती आहे, आणि ती पक्षाला मी कळवलेली आहे। तुमचा नाराज असण्याचं नेमकं काय? येणारा काळच सांगेल। मग माझे नाराज असण्याचं काय कारण? मी म्हटलो की मी कोणावर नाराज नाही, कोणावर? मी स्वतःवर नाराज आहे।
तर बडगुजर यांनी नाराजीचं कारण सांगितल्यानंतर शिवसेना युबीटीचे उपनेते सुनील बागाल यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही बघूया. जिल्हाप्रमुख पदावर मी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मी फ्रंट फुटला म्हणून मी काम नाही करू शकत म्हणून पक्षप्रमुखांना कळवलं होतं जिल्हाप्रमुख पदावरनं मला दूर करावं ही जबाबदारी कोणाकडे द्यावी. पण ज्या लोकांची नावं सुचवली होती ती नावं संघटनेमध्ये जाहीर झाली नाही आणि मग एकंदरीत निर्णय कोणाच्या सांगण्यावरनं घेतला गेला माहीत नाही आणि तो निर्णय जाहीर झाल्यानंतर एक 10-12 लोकांची आमची टीम नाराज होती ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि सध्या डिस्टर्ब आहे तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हाप्रमुख पद काढून DG सूर्यवंशी यांना जिल्हाप्रमुख दिलं होतं. त्याच्यामुळे नाराजीचा हा काही संबंधच उरत नाही. आणि याच मुद्द्यावरून गिरीश महाजनांनी संजय राऊतांना लक्ष केलं. ते सुधाकर बडगुजरच नाही अनेक नेते म्हणजे नाशिक जिल्ह्यातच म्हणत नाही मी महाराष्ट्रातही म्हणतो आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही. पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही. उद्धव ठाकरेंना त्यांचे लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी ते पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत.